पुणे जिल्ह्यातील उजनी जलाशयातील परकीय सकर अर्थात हेलिकॉप्टर माशामुळे देशी मत्स्य संपदेवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि स्थानिक मच्छीमारांच्या संयुक्त प्रयत्नातून गेल्या 3 महिन्यात तब्बल 36,000 किलो सकर मासा जलाशयातून बाहेर काढण्यात आला। या माशामुळे जाळी फाटणे, मच्छीमारांना दुखापत होणे आणि देशी माशांच्या प्रजातींवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे। सकर आणि इतर परकीय माशांमुळे उजनीतील अनेक देशी प्रजाती दुर्मिळ झाल्याने त्यांच्या पुनर्जीवनाचे प्रयत्नही सुरू आहेत। उजनी धरणातून देशी मासे संपण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मांगूर मासा असेल किंवा सकर मासा असेल, त्याचबरोबर लहान साईजची जाळी म्हणजे आपण त्याला उडप म्हणतो नाही का, त्या उडपमुळे तर मला वाटतंय 50% तरी गावरान मासे असते, अजून बऱ्याच जाती नाही का नष्ट झाल्या। त्या उडपवर बी बंदी आणावी कायमची। अजून म्हटलं तर ही जो सकर मासा आहे ना, हा जाळ्या जर पडला तर एवढ्या साईजचा डोबळा त्या जाळ्याला पडतो। आता जाळ्याची किंमत मला वाटतं 1200 ते 1300 अशी आहे। मग मला सांगा 1300 हा मला वाटतं एक 10-12 किलो प्रत्येक माशाला हा मासा सापडतोच नाही का। मग जाळा मला ही परवडत नाही ना जाळ्याला हा मासा काढायला जाळ्यातून। हा आणि देशी मासे मला वाटतं आजोबांनी वडिलांनी यांनी पकडल्यात, आम्हाला ते अजून तर बघायला भेटले नाही त्या उजनी धरणात, ते पूर्णपणे नष्ट झालेत। पण मामांमुळं आणि दादांमुळे तरी आम्हाला हा रहू काटला बघायला भेटतोय। आता मी जवळजवळ 10 वर्ष झालं मच्छीमारी करतोय। वडील होते, आता वडिलांनंतर आम्ही मच्छीमारी करतोय। फक्त आम्हाला जुना मासा फक्त आम्हाला नाव माहिती आहेत, असं देखील बघायला काही मिळालं नाही। आता फक्त आम्हाला सकर मासा, मागोर मासा आणि रहू काटला आणि चिलापी तेवढीच बघायला मिळते। जुना मासा फक्त आम्ही ऐकून आहे, जुना मासा एक बी आम्हाला बघायला मिळत नाही। पूर्ण गावरान मासे या माशाने पूर्ण खाऊन टाकलेले, त्याच्या अंडी पूर्ण हे मासा खाऊन टाकतो। आणि ते फक्त अजित दादा आणि बर्ण्या मामा त्यांच्या संकल्पातून आम्हाला 2 कोटी मच्छी बीज मिळले। त्या मच्छी बीजमुळे आम्हाला रहू काटला तरी बघायला मिळाला आणि पूर्ण मच्छीमार बांधवांना त्यामुळे फायदा झाला रहू काटला सोडल्यामुळे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।